सामन्याला सुरुवात सामना क्रमांक आजच्या दिवसातील चौथा या ठिकाणी चालू होतोय. ओ पहिल्या चेंडूवरची बॅटची कडा आणि मिळालेले जीवनदान आपण या ठिकाणी पाहतोय. जे दोन संघ आमने सामने आहेत, उत्तरेश्वर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात शिवगर्जना, या दोन संघांच्या दरम्यान चालू असलेली लढत. शिवगर्जना स्पोर्ट्स संघ जर पाहिलं तर मात्र सन्माननीय चंद्रकांत विष्णू खांदवे आणि दुसऱ्या बाजूला उत्तरेश्वर स्पोर्ट्स अनिकेत भाऊ निंबाळकर यांच्या मालकीचा असणारा नक्कीच संघ. या दोन संघांच्या दरम्यान चालू असलेले घमासान आणि पहा चौकार 4 रन. पाहतोय ऋषीचं षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं चालू आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती. ज्या संघानं 109 या सर्वोच्च धावा बनवल्या आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये, तो संघ उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघ फलंदाजी करतोय. पाहूया या सामन्यात कितपत धावसंख्या मात्र मैदानाच्या आतमध्ये जी बनवली जाते. सगळ्यांच्या नजरा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जे लागून आहे. एक महत्वपूर्ण सामना, दोन्ही संघ एक एक सामना विजयी नक्कीच झालेले आहेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय फेकी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळते लेग बाईच म्हणून पंच इशारा करतायत. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती या धावा आहेत त्या 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू असताना एक घमासान, एक संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो जारी. दोन विजेते आमने सामने, त्यांच्यातील मात्र ही या टक्कर क्रिकेट रसिकांना मात्र जी पाहायला मिळते. ओ या दरम्यान चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू सुसाट वेगा सीमा पार होईल. चौकार 4 रन. क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करायची असेल तर एकी फार महत्वाची असते आणि ती एकी अखिल दादाची वस्ती स्पोर्ट क्लब मध्ये मात्र पाहायला मिळते. दरम्यान मात्र आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला एक सनसनीत अप्रतिम जबरदस्त तडाखा. चेंडू सीमा पार. चौकार 4 रन. चौदा धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान मिड विकेटच्या दिशेला जाणारा चेंडू, क्षेत्ररक्षक धावत पळत चेंडू हातामध्ये नक्कीच जो घेतोय, घेतली जाईल ती सिंगल. ज्या संघानं आजच्या दिवसामध्येच नव्हे तर संपूर्ण या क्रिकेटच्या स्पर्धेत आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या बनवली 109, तो संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकात वसूल केल्या त्या 15 धावा. आता षटक शिल्लक आहेत ती 5. पाहूया उर्वरित 5 षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. थोडस चांगलं वातावरण, चांगलं मी का म्हटलं, कारण की दिवसभर जी प्रखर किरण होती सूर्याची ती थोडीशी शीतल झालेली आहेत आणि नक्कीच एक क्रिकेट योग्य वातावरण. 15 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. आता आमचे डीजे राहुल अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत. त्यांनी एक प्रश्न तर काय विचारला तुषार सर, व्हाईट बॉलवरती षटकार मारला तर काय, हा डीजे राहुल यांचा प्रश्न होता. ओ दरम्यान शॉट थर्ड मॅनच्या दिशेला केलेलं मात्र शतरक्षण आपण या ठिकाणी पाहतोय.
धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. प्रश्न काही असू शकतात क्रिकेटचे. आणि याचबरोबर एक सनसनाटी अफलातून जबरदस्त षटकार. चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू आतमध्येच नक्कीच अडवण्यात यश येत आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र 24 वरती जाऊन जे पोहोचतंय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय. जालिंदर वाळके, जालिंदर नाना वाळके आपण या ठिकाणी पाहतोय. 24 धाबा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती या ठिकाणी चालू आहे. कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते ते पाहिजे. आजच्या दिवसातील 2 सामने नक्कीच बाकी. त्यामधला मात्र सामना क्रमांक 4 प्रगतीपथावरती. आणि पहा परत एकदा गगनाला गवसणी घालणारा एक जबरदस्त तडाखा. बिग हिट सिक्सर. अतुल खांदवेच्या बॅट म्हणून आता नक्की षटकार आपल्याला पाहायला मिळाला. परत एकदा आता मात्र परत एकदा जीवनदान. चुका 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 पाठोपाठ चुका मैदानाच्या आतमध्ये. अगोदर अनिकेत गावडेला जीवनदान, आता अतुल खांदवेला जीवनदान. मैदानाच्या आतमध्ये गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो असं नक्कीच जे म्हटलं जातं. उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघ फलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. शिवगर्जना संघ क्षेत्ररक्षण नक्कीच करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय. परफेक्ट गॅप, परफेक्ट गॅप. चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन.
कशा प्रकारची कामगिरी यानंतर जी केली जाते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऋषी तयार होतोय 10 चेंडू 26 धावांवरती अनिकेत गावडे नाबाद दुसऱ्या बाजूला 2 चेंडू 7 धावांवरती अतुल खांदवे नाबाद आपण या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतायत उत्तरेश्वर स्पोर्ट्स जिंकणारा संघ आजच्या दिवसातील टॉपर संघ ठरेल आणि पराजित झालेला संघ हरणतळे स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात नक्कीच लढत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉपर कोण यासाठी खेळवली जाणारी मात्र ही लढत. या दरम्यान मात्र आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला जाणारा चेंडू सिंगल मात्र जी घेतली जाते एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 37 वरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती ऋषी गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी जो तयार आहे. या दरम्यान आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल धावफलक पोहोचेल तर 38 वरती ऋषी या गोलंदाजी मार्कवरती आपण या ठिकाणी पाहतोय 38 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आहेत. अनिकेत गावडे 11 चेंडू आतापर्यंत खेळलाय 27 धावांवरती नाबाद आहे 4 चौकार 1 षटकार त्यानं आतापर्यंत जो खेळलाय फार मोठ्या अपेक्षा त्याला संघाकडून असतील त्याच्याकडून मात्र नक्कीच आपण पाहतोय या चेंडूवरती मात्र त्याला उभं करून ठेवलं. 12 चेंडू 27 धावांवरती या स्ट्राईकच्या दिशेला अनिकेत गावडे षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपण पाहतोय 6 षटकांची ही लढत. वाईट बॉल पंच नक्की त्या ठिकाणी इशारा करतायत आणि धाव फलकात मात्र आणखीन एक धाव जी ऍड होते स्कोर कार्ड पोहोचले 39 वरती षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती जे चालू आहे. आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू 39 वरती धाव फलक स्थिर. आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय परफेक्ट टायमिंग प्रीमिंडस सिक्सर. विनंती आहे षटक संपलेत एकूण 3 षटक 45 धावा 15च्या सरासरीने जवळजवळ धावा बनवल्या गेल्यात. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही जो बाकी आहे. सुंदर अशा प्रकारची गीतं नक्कीच या ठिकाणी जी वाजवली जाते संगीत वाजवलं जात आहे. श्रीवल्ली गाणं तुषार सर मराठीतून देखील आलंय आणि आपण पाहिलं पुष्पा चित्रपट अक्षरशः धुमाकूळ घातला त्या चित्रपटानं. मराठी हिंदी कन्नड तमिळ अनेक भाषेमध्ये ते गाणं आलं आणि सगळ्यांना वेळ लावून नक्कीच ते गाणं गेलं नाही म्हणता येणार तर अजूनही तो ट्रेंड नक्की चालू आहे. दरम्यान बिग हिट केलाय षटकार 6 धावा.
स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर मात्र अनेक खेळाडूंची देखील पुष्पाची ऍक्टिंग मैदानाच्या आतमध्ये अनेक खेळाडू बॉलर्स विकेट घेतल्यानंतर झुके का नाही साला आणि नक्कीच अक्षरशः धुमाकूळ म्हणजे ते क्रिकेट क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल त्यामध्ये देखील हे डायलॉग आपल्याला ऐकायला मिळाले अनेक जणांच्या तोंडातून. दरम्यान बिग हिट केला जातोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. मला वाटतं ते पुष्पाचं गाणं शोधत होते राहुल सर. दरम्यान मात्र आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला चेंडू लागजे खेळून काढले क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर संधी नक्कीच आली. इशारा येतोय तिसरे पंच थर्ड अंपायर. स्वतः उद्धव सर नक्कीच्या ठिकाणी येत आहेत ते चेक करतील हा निर्णय. निर्णय मात्र पेंडिंग धावबाजसाठी. आणि ग्रीन लाईट या ठिकाणी लागते. नॉट आउट फलंदाज नाबाद. दादाची वस्ती स्पोर्ट क्लबचे आमचे अनेक युवक या ठिकाणी मात्र पाहतोय सकाळच्या सत्रापासून आमचे चंदूभाऊ खानवे आहेत, जयसिंग दादा खानवे, आमचे प्रतीक खानवे पाटील, सुमित भैया खानवे, धनंजय खानवे, धनराज खानवे, धनंजय रणखांब, साठ धावा स्कोर कार्ड वरती. या दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, घेतली जाईल सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिला. फलंदाज धावबाद, विकेट. प्रसन्न देसाई मैदानाच्या आतमध्ये अगोदरच्या सामन्याचा हिरो, ज्याने की 16 चेंडूमध्ये 51 धावा बनवल्या. प्रसन्न देसाई स्ट्राईकच्या दिशेला. अनिकेत गावडे अर्धषटकाच्या उंबरट्यावरती 17 चेंडू 42 धावांवरती नाबाद.
प्रसन्ना स्ट्राईकच्या दिशेला 61 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे. आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव डॉट बॉल आहे. षटक संपले 4. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 61. उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. अनेक गावच्या यात्रा आहेत, अनेक गावच्या जत्रा आहेत, अनेक गावामध्ये उरूस आहे. त्या निमित्तानं बैलगाड्यांच्या शर्यती, रात्री रंजनाचे कार्यक्रम, ते तमाशा असेल, नाटक असेल, ऑर्केस्ट्रा असेल. आणि परंतु त्यातून क्रिकेटवरती किती प्रेम केलंय आपण या ठिकाणी पाहतोय दिवसभर. एवढं प्रचंड ऊन, परंतु प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं अखिल दादाची वस्ती करंडक 2022 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. उद्या देखील सुपर 8चा दिवस, तर परवा असेल समारोप. परवा प्रेक्षणीय सामना लोहगाव धानोरी या 2 संघांच्या दरम्यान नक्कीच आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. एकसष्ट धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला चेंडू येतोय. घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी जी घेतली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते 62 वरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 43 धावांवरती नाबाद अनिकेत गावडे. 18 चेंडूंचा सामना नक्कीच त्यानं जो केलाय. प्रसन्न देसाई स्ट्राईक वरती पोहोचलाय. एक मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसभरामध्ये घेतलीये. 16 चेंडूत 51 धावांची बहरदार खेळी मात्र त्यानं जी केली होती. दरम्यान आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला खेळलेला एक लाजवाब अफलातून अप्रतिम मॅजिकल ड्राईव्ह, खणखणीत सनसनी चौकार, 4 रन. सहासष्ट धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे. आणि हा चेंडू व्हाईट बॉल. सदुसष्ट धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. फुलटॉस आणि फुलटॉसचा उठवलेला फायदा. षटकार 6 धावा. त्र्याहत्तर धावा स्कोर कार्ड वरती. हो, बॅटची कडा क्षेत्ररक्षण नक्कीच करण्यात यश येते. चेंडू अडवला जातोय. घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 74. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 5वे षटक प्रगती पथावरती चालू असताना अनिकेत गावडे सिंगल नक्कीच पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दरम्यान क्रीज सोडली गेली आहे. घेतली जाईल ती 1 धाव. आणि स्कोर कार्ड पोहोचले 75 वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते.
5व्या षटकातील हा शेवटचा चेंडू नक्की तो टाकला जाईल. म्हणजे 7 चेंडू या इनिंग मधले मात्र जे बाकी आहेत, प्रयत्न असेल प्रत्येक चेंडूवरती एक मोठा प्रहार करायचा, बिग हिट वसूल करायचा. पहा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूवरती फक्त सिंगल मिळेल, एक धाव मिळेल. स्कोर कार्ड पोहोचले 76 वरती, षटक संपले ती 5. आता मात्र अंतिम अखेरचं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. शहात्तर धाबा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. उत्तरेश्वर स्पोर्ट्स पहिले 3 सामन्यांचा अभ्यास केला तर आलेख थोडासा वरती जाऊन खाली खाली आला धाव फलकाचा, परंतु जसाही चौथा सामना चालू झाला परत एकदा आलेख वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 76, कारण की उत्तरेश्वर स्पोर्ट्स हा संघ परत एकदा फलंदाजी करायला आलाय. सकाळच्या सत्रात पहिली मॅच त्यांनी खेळली आहे, पहिली इनिंग फलंदाजी त्यांनी केली आहे, 109 बनवल्या आणि चौथा सामना परत एकदा ते खेळत आहेत. पहिली इनिंग ते खेळत आहेत चौथ्या सामन्याची. झाडूचा हात घेऊन झाडू. सलमान तर नक्कीच थोडासा वेळ भेटलाय तर आपण संघ मालकांच्या बाबतीत बोलूया. 16 संघ जवळजवळ सहभागी झाले. त्यामध्ये आपण पाहिलं दादाची पडळ स्पोर्ट्स, मनोज काका खांदवे यांच्या मालकीचा संघ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जो खेळला. दादाची वस्ती स्पोर्ट्स सन्माननीय सागर खांदवे, धनराज खांदवे यांच्या मालकीचा तो संघ आहे. खारंतळे स्पोर्ट्स स्वर्गीय विष्णुतात्या खांदवे. त्यानंतर मात्र शिवराज स्पोर्ट्स महेश खांदवे आणि या सन्माननीय शिवाजी खांदवे यांच्या मालकीचा. सोमेश्वर स्पोर्ट्स सचिनाबा खांदवे यांच्या मालकीचा नक्कीच संघ आहे. संघर्ष स्पोर्ट्स सन्माननीय प्रमोद भाऊ काळे यांच्या मालकीचा. त्याचबरोबर शिवगर्जना स्पोर्ट्स चंद्रकांत विष्णू खांदवे. उत्तरेश्वर स्पोर्ट्स अनिकेत निंबाळकर. त्याचबरोबर अमर युवा फाउंडेशन सन्माननीय सचिन भाऊ निंबाळकर यांच्या मालकीचा. शिवतेज स्पोर्ट्स सन्माननीय संदीप मोसे. जय गणेश स्पोर्ट्स सुधीरप्पा काळभोर यांच्या मालकीचा. अमर युवा प्रतिष्ठान नवनाथदादा मोजे यांच्या मालकीचा नक्कीच जो संघ आहे. PBS स्पोर्ट्स पुरुषोत्तम बाळा शितोळे. त्यानंतर खांदवेनगर स्पोर्ट्स अमोल खांदवे, पप्पू गावडे यांच्या मालकीचा. खंडेराया स्पोर्ट्स संकेत खांदवे. तर संतनगर स्पोर्ट्स हनुमंत खांदवे आणि ओंकार तळेकर यांच्या मालकीचा. असे 16 संघ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना जे पाहायला मिळत आहेत. या दरम्यान शेवटचं षटक, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. 2 धावा नक्की ज्या घेतल्या जात आहेत. सर्रात जास्तीत जास्त संघ आपल्याला तुषार सर 12 पाहायला मिळतात. त्या खालोखाल 8 संघ आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. काही काही ठिकाणी 6 संघ नक्कीच आपण खेळताना पाहतो, परंतु तब्बल 16 संघ आणि त्यांनी घेतलेला सहभाग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या दरम्यान ऑफ साईडच्या दिशेला परत एकदा चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडू हातामध्ये घेतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 79 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडू 44 धावांवरती नाबाद अनिकेत गावडे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. 19 चेंडू 44 धावांवरती नाबाद, 3 षटकार, 4 चौकार त्यानं मात्र जे लगावलेत आणि जबरदस्त खेळ मात्र केलाय अनिकेत गावडेनं. मला वाटतं पहिल्याच चेंडूवरती दिलेलं जीवनदान आणि त्यानंतर मात्र लढला. संघर्षाची लढतो तोच खरा योद्धा. योद्ध्याची व्याख्या मी सांगितली. योद्ध्याप्रमाणे कामगिरी अनिकेत गावडेची. 44 धावांवरती नाबाद. तो मात्र स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे.
ओ पायाचा वेध घेतली जाईल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. आणि या लेग बाईच पंच इशारा करताना जे पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड पोहोचले 80 वरती. शेवटच्या षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक. ओमकार खांदवे गोलंदाजी मार्क वरती. या दरम्यान आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या सिंगल बरोबर पुढे जाऊन पोहोचेल. 81 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 5.4 षटकांचा खेळ संपलाय. 81 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. अनिकेत गावडे स्ट्राईकच्या दिशेला 6 धावांपासून मात्र दूर अर्धशतकापासून. आणि या दरम्यान फ्लॅट 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 सिक्सर. याच बरोबर अर्धशतक पूर्ण होतंय. अनिकेत गावडेसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. अर्धशतक मात्र त्यानं पूर्ण केले. 21 चेंडू मध्ये 4 चौकार 4 षटकार. सत्याऐंशी धावा स्कोर कार्ड वरती. आणि या दरम्यान विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. एक इनिंग संपतीये. एका इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 87 धावा. 88 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आवश्यक. शिवगर्जना स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी 88 धावांची गरज. धनंजय सर चला एका इनिंग साठी. म्हणजे शेवटच्या या मॅचला मला थोडी एनर्जी येईल. धनंजय रणखांब संयोजकांमधले आहेत. आणि यानंतर एका इनिंग साठी त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. या सर स्वागत आहे.
चालू सामना उत्तरेश्वर स्पोर्ट क्लब वरचे शिवगर्जना स्पोर्ट क्लब. प्रथम फलंदाजी करताना उत्तरेश्वर स्पोर्ट क्लबने धावसंख्या बनवली त्या 87 धावा. शिवगर्जना स्पोर्ट क्लब विजयासाठी 88 धावांचं लक्ष्य. 36 चेंडू 88 धावा. आजच्या दिवसातील चौथा सामना. वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो योगेश. योगेश टू नाना. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार आणि खणखणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावा. पुढील चेंडू नाना तयार. पायावरती आदळलेला चेंडू. कुठली धाव नाही. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल ती योगेशची. पहिले षटक चालू. धावसंख्या 4. पुढील चेंडू नाना तयार. नाना टू योगेश. ब्लॉक होल चेंडू. तितकं छान कलेक्शन परंतु एक धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन फुटली 5 धावा. पहिले षटक चालू. ट्रायवरती कॅप्टन पवन. पवन टू योगेश. योगेशने टाकलेला चेंडू. पवनने मारला चेंडू आणि कणकणीत झणझणीत षटकार. चालू. काही चेंडू शिल्लक. ट्रॅक वरती पवन संघाचा कर्णधार. टेट ड्राईव्ह आणि खणखणीत बिग बिग षटकार. बिनबाद 17 धावा. हलकीशी कट परंतु कुठली धाव नाही. धावसंख्या 1 षटकांत जाऊन पोहोचते ती 17 धावा. बिनबाद 17. शिवगर्जना स्पोर्ट क्लब. पहिल्या षटकांत धावसंख्या जाऊन फुटली आहे ती 17 धावा. वैयक्तिक पहिल्या तर संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो शिवम कुमार. शिवम टू नाना.
धावसंख्या 17, बिनबाद 17 धावा शिवगर्जना स्पोर्ट क्लब. नाना तयार, नाना टू शिवम. कव्हरच्या दिशेने मारला चेंडू, वन बाउन्स, खणखणीत झणझणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा. दुसरं षटक मात्र चालू. नाना तयार, स्टेट ड्राईव्ह, बिग 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 षटकार. धावसंख्या जाऊन पडली 27 धावा. दुसरं षटक चालू. शिवम कुमारवरती केलेला जोरदार हल्ला. बिनबाद 27 धावा शिवगर्जना स्पोर्ट क्लब. पुढील चेंडू, अप्रतिम चेंडू, कुठली धाव नाही. धावसंख्या मात्र स्थिर. ट्रॅकवरती खेळतो नाना, नॉन ट्रॅकला पवन आणि बॉलिंग मार्चर होती शिवम. शिवम टू नाना, नाना तयार. हलकी स्टॅप, तितकं छान. क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या फुटली 29. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढील चेंडू, नाना तयार. ऑफसाइड दिशा मारले चेंडू. एक धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते 30, बिनबाद 30. दुसरं षटक चालू. शिवगर्जना स्पोर्ट 88 धावांचा पाठलाग करताना. ट्रॅकवरती पवन, पवन टू शिवम. पवन तयार. स्लिपत मारेल चेंडू, कॅच काय होऊ शकले नाही आणि खणखणीत चौकार.
8 चेंडू 1 षटकार 2 चौकारच्या रूपाने 18 धावा आपल्या खात्यावरती जमा केलेल्या आहेत. एक से एक बडकर शॉट आपल्या बॅटमधून खेळलेला आहे. निखिल टू नाना. धावसंख्या बिनबाद 34 धावा. तिसरं षटक चालू. पहिला चेंडू आणि नाना मात्र झेलबाद. एक बाद 34 धावा. आने जाने वाले लोग नवीन बॅट्समन येतोय तो डीके. नवीन बॅट्समन येतोय तो दादा उर्फ डीके. एक बाद 34. तिसरं षटक चालू. काही चेंडू शिल्लक. टायक वरती दादा टू निखिल. 88 धावांचा पाठलाग. चालू सामना उत्तरेश्वर स्पोर्ट क्लब वर्सेस शिवगर्जना स्पोर्ट क्लब. पुढील चेंडू मारल्या चेंडू आणि बिग 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 षटकार. धावसंख्या 40. खणखणीत मारलेला षटकार. आणि दादानी मारलेला पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार आणि आपल्या खात्यावरती 6 धावा जोडतोय. धावसंख्या जाऊन पुढे 40. तिसरं षटक मात्र चालू. एक बाद 40 धावा. दादा तयार. जोरदार अपील. धावसंख्या मात्र 40. तिसरं षटक चालू. नवीन फलंदाज येतोय तो संकेत कंत आणि नॉन स्ट्राईकला पवन कंत. बॉलिंग मारतो निखिल जाधव. धावसंख्या 40. 2 बाद 40 धावा. तिसरं षटक चालू. संकेत तयार. संकेत टू निखिल.
डॉट चेंडू कुठली धाव नाही. अप्रतिम चेंडू. पुढील चेंडू संकेत तयार. संकेत टू निखिल. स्लो रन चेंडू. तितकं छान कलेक्शन. एक धाव पूर्ण. धावसंख्या एकने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 2 बाद 41. तिसरं षटक चालू. काही चेंडू शिल्लक. ट्रायकोरती खेळतो पवन. पवन टू निखिल. वाईट चेंडू. अतिरिक्त एक धाव. धाव संख्येत एकने भर. धाव संख्या जाऊन फुटली 42 धावा. धाव संख्या 42. निखिल टू पवन. चालू सामना उत्तरेश्वर स्पोर्ट क्लब वर्सेस शिवगर्जना स्पोर्ट क्लब. पुढील चेंडू पवन तयार. डॉट चेंडू कुठली धाव नाही. 3 षटकांतर धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 42 धावा. 2 बाद 42 धावा. चौथं षटक घेऊन येतोय तो शिवम. शिवम टू संकेत. 3 षटकांतर धाव संख्या जाऊन फुटले 42 धावा. 2 बाद 42. चौथं षटक चालू. पहिला चेंडू आणि डॉट चेंडू. चौथ्या षटकातील पहिला चेंडू. डॉट चेंडू कुठली धाव नाही. धाव संख्या स्थिर. पुढील चेंडू संकेत तयार. संकेत टू शिवम. ब्लॉक हॉलचा चेंडू. तितकंच छान कलेक्शन. अंगाच्या असं थोडंसं क्षेत्ररक्षण.
धावसंख्या 46 धावा. पुढील चेंडू डॉट चेंडू, कुठली धाव नाही. धावसंख्या 46, 88 धावांचं टार्गेट शिवगर्जना स्पोर्ट क्लब. चौथं षटक मात्र चालू. संकेत टू शिवम. संकेत तयार. धावसंख्या झाली ती 47. चौथं षटक चालू. काही चेंडू शिल्लक. शिवम टू पवन. पवन तयार. मारले चेंडू. बिग 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 षटकार. पन्नास धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 53. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता. डॉट चेंडू, कुठली धाव नाही. धावसंख्या जाऊन फुटली ती 4 षटकांतर 53 धावा. 2 बाद 53. 12 चेंडू आणि 35 धावांचं टार्गेट. 12 चेंडू 35 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली 53. 2 बाद 53 धावा. पाचवं षटक टाकतोय तो निखिल. 12 चेंडू 35 धावा. धावसंख्या झाली ती 53. 4 षटकांतर धावसंख्या जाऊन पोहोचते 53 धावा. 88 धावांचं टार्गेट. उर्वरित 12 चेंडू आणि 35 धावांचं टार्गेट असेल ते शिवगर्जना स्पोर्ट संघापुढे. पुढील चेंडू अप्रतिम चेंडू, कुठली धाव नाही. डॉट चेंडू. पाचवं षटक मात्र चालू. पुढील चेंडू संकेत तयार. ब्लॉक होल चेंडू, तितकं छान कलेक्शन. धावसंख्येत एकने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा. पाचवं षटक मात्र चालू. पुढील चेंडू पवन तयार. मारले चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली 56 धावा. पाचवं षटक चालू. 9 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष्य. 9 चेंडू 32 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 2 बाद 56 धावा. रोमांचक सामना. पवन तयार. पवन टू निखिल. वाईट चेंडू. अतिरिक्त एक धाव. धावसंख्येत एकने भर. धावसंख्या 57.
2 बाद 57, 5वं षटक चालू. पुढील चेंडू पवन तयार. पवन टू निखिल. अप्रतिम चेंडू, कुठली धाव नाही. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या 57. 2 बाद 57, 5वं षटक चालू. 88 धावांचं लक्ष्य. पुढील चेंडू धावसंख्येत 1 भर. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन फुटले 59. 5वं षटक चालू. 7 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष्य. 7 चेंडू 29 धावा. विजयासाठी शिवगर्जना स्पोर्ट क्लब यांच्या पुढे लक्ष्य. 7 चेंडू 29 धावा. 5वं षटक चालू. काही चेंडू शिल्लक. पवन तयार. पवन टू निखिल. ऑफसाईडच्या दिशेला मारला चेंडू. बघूया किती धावा भेटतायत. 1 बाउन्स. खणखणीत चौकार. कॅप्टन पवन काहीतरी करावं लागेल. 5 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष्य. 5 चेंडू 24 धावा. पुढील चेंडू राम तयार. राम टू पवन. आणि कणकणीत झणझणीत बिग बिग बिग
धावसंख्या जाऊन पडले 70 धावा. 4 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य. 4 चेंडू 18 धावा. राम राम टू पवन, कॅप्टन पवन. पुढील चेंडू पवन तयार. डॉट चेंडू, कुठलीही धाव नाही. 3 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य. 3 चेंडू 18 धावा. राम तयार. हलकीशी कट, कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आली ती 70. 2 बाद 70. दोन चेंडू आणि 18 धावांचं टार्गेट. अप्रतिम चेंडू, कुठलीही धाव नाही. एक चेंडू 18 धावा. आणि हा सामना उत्तर स्पोर्ट्स क्लब संघाने 17 धावांनी जिंकलेला आहे. आणि क्वालिफाय मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ उत्तर स्पोर्ट्स क्लब.